परिचय तर करून दिला जाईलच, पण हे दोघंही भाषेला समर्पित किंवा भाषेचे अभ्यासक असणारे लोक आहेत. तर यांना आपण मुद्दाम इथे पाचारण केलं, विनंती केली आणि ते पण मोठ्या आनंदाने इथे सहभागी झाले आणि ते आपल्याला शिकवणार आहेत. अर्थात असं नाही होणार की आज त्यांचा तास केला की आपण सगळे भाषा प्रभू होऊ, असं नाही. तर आमचं म्हणणं आहे, विभागाचं म्हणणं आहे, संयोजक म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्या निमित्तानं तुमच्या मध्ये थोडी वाद जरी पेटली आणि कुणाला जर वाटलं आपण नीट लिहायचा प्रयत्न करावा, नीट बोलायचा प्रयत्न करावा, भाषेला गांभीर्यानं घ्यावं, एवढं जरी 4 जणांना वाटलं तरी या कार्यक्रमाची सार्थकता झाली असं आम्ही समजतो. शेवटी आजच्या काळात कवडे साहेब अपेक्षा खूप कमी ठेवावं लागतं. तर आमच्या अपेक्षा छोट्या आहेत, पण आमचे विद्यार्थी पण तेवढे संवेदनशील आहेत, नक्की त्याच्यातून विचार करतील आणि आजच्या तासामध्ये त्यांना नक्कीच भरपूर काहीतरी जो पाहिजे असतो तो खाऊ मिळेल, तो अर्थात भाषेचा असेल आणि तो घेऊन ते पुढच्या भाषेच्या त्यांच्या प्रवासाला जातील असं मला वाटतं. या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण आलात आणि बाहेरचे सगळे लोक, आमचे विद्यार्थी ते येणार ते आमच्या घरचे, पण बाहेरचे आले की आम्हाला फार आनंद होतो की चला विभागामध्ये बाहेरचे पण लोक येऊ लागलेले आहेत. कारण विभाग फक्त आमचा नाही, हा विभाग सगळ्यांचा आहे. 10 कोटी किंवा किती कोटी मराठी लोक आहेत त्या सगळ्यांचा हा विभाग आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि येथे उपस्थित माझ्या भावांनो बहिणींनो, वाचनामुळे ज्ञान वाढतं, सभेत बोलल्याने माणूस हजरजबाबी होतो, मात्र लिहिण्यामुळे माणसाचा विचार नेटका आणि काटेकोर होतो, असं बेकन नावाच्या एका तत्ववेत्यानं म्हटलं होतं. आता हा बेकन कोण होता हे तुम्ही मला विचारू नका, मी त्याचं एवढं एकच वाक्य पाठ करून आले. कारण मला दासू सर म्हटले की आमचे विद्यार्थी फार हुशार आहेत म्हणे, मला पहिल्याच वाक्यात तर नंतर प्रभावित करायचं पाठ करून. मला वाटतं प्रभावित झाला असाल तुम्ही. तर लिहिण्यामुळे माणसाचा विचार नेटका आणि काटेकोर होतो. या कार्यशाळेचा जेव्हा विषय 15-20 दिवसांपूर्वी सरांनी मला फोन केला की तुम्हाला निर्दोष मराठी लेखनावर बोलायचे, याल का? ठीक आहे. आणि मग 3-4 दिवसापूर्वी परत त्यांचा फोन आला की तुम्हाला युनिकोडवर पण बोलायचं आहे. मग जी काय माझी धावपळ सुरू झाली, कारण युनिकोड मी रात्रंदिवस वापरतोय, मोबाईल मध्ये वापरतो, कम्प्युटर मध्ये वापरतो. एखाद्या माणसाला सांगू की तुला पाण्यावरती बोलायचं आहे, रात्रंदिवस त्याच्यामध्ये मग तो शोधायला लागतो पाण्याचं रेणूसूत्र काय, H2 वगैरे, आणि मग त्याची इतर अभिक्रिया काय. तर त्या माशाची जी परेशानी होईल तशी माझी झाली. मी युनिकोड बद्दल भरपूर माहिती काढली आणि आजकाल खूप सोपं झालं, गुगल आहे, युट्यूब आहे, भरपूर माहिती मिळते. तर युनिकोडच्या तांत्रिक बाबतीत मी तुम्हाला नेणार नाही, अतिशय सोपं करून सांगूया आपण. 3 त्याच्यामध्ये भाग आहेत. युनिकोड का वापरायचं पहिला मुद्दा सरांनी सांगितलं, धनंजय सरांनी, तहसीलदारांनी सांगितलं की आधी काय होतं, युनिकोड यायच्या आधी काय होतं की प्रत्येक कंपनी आपले आपले फॉन्ट, आपलं सॉफ्टवेअर करायचं. श्रीलिपी आपलं घेऊन बसायची, आकृतीवाले आपले, शिवाजीवाले आपले, कृतीदेववाले आपलं, आणि मग हे लोक काय करायचे, फॉन्ट विकायचे लोकांना, विकत घ्या म्हणायचे. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं, कृतीदेवचे फॉन्ट जर मी वापरले माझ्या कम्प्युटरमध्ये, दुसऱ्या कम्प्युटरवरती फाईल दिसायचीच नाही. श्रीलिपी मी वापरला तर दुसरीकडे निवळ कचरा दिसायचा, ती फाईल ओपन केली. मग श्रीलिपी विकत घ्या, 8,000 रुपयाचं त्याचं डोंगर मिळायचं, हार्डवेअर लॉक असायचं त्याला. आणि मग ही सगळी परेशानी झाल्यामुळे होतं काय की मराठी भाषा वाढेना त्याच्यामुळे. तर प्रत्येकाने आपापले सवते सुभे तयार केले आणि ते विकत घ्या म्हणू लागले. पण पाश्चात्य लोक आपल्या पुढे का आहेत, त्याचं कारण हे आहे की ते छोट्या गोष्टी नाही विकत, ते छोट्या गोष्टी फ्री देतात आणि मोठ्या गोष्टी विकतात. हे आपल्याला कळत नाही, आपण फॉन्टच विकत घ्या म्हणतो. ते तसं नाही करत. त्यांनी इंग्रजी सगळ्यांसाठी फ्री माल विकला, त्यांनी ते विकतात. मग युनिकोडची कल्पना पुढे आली. युनिकोड काय आहे की युनिक कोड द्यायचा प्रत्येक अक्षराला, की जो जगामध्ये सगळीकडे कुठे ते मी टाईप केलं तर मला ते दिसलं पाहिजे. आणि मग ते युनिकोड नावाचं सॉफ्टवेअर तयार झालं आणि त्याचा सगळ्यांसाठी फ्री आहे जगामध्ये. त्याचे 3 भाग कसे आहेत ते थोडक्यात सांगतो. दुसरा भाग याच्यातला जो आहे की मराठी निर्दोष लेखन, ते तर सर सांगणारच दानकुश सर, पण त्याच्यातले काही भाग जो आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो मराठी लिहिताना, त्या भागावरती मी बोलणार आहे. तर सुरुवातीला युनिकोड आपल्या कम्प्युटरमध्ये कसं वापरायचं आणि मोबाईल मध्ये कसं वापरायचं याच्याबद्दल थोडंसं सांगितलं. आणि अतिशय सोपं आहे की
आपला कम्प्युटर आधी बघायचा त्याच्यात विंडोज कुठला आहे, एक्सपी आहे, 7 आहे, 11 आहे. या लॅपटॉप मध्ये आता सध्या 11 आहे, विंडोज 11. मग आपला जर कम्प्युटर समजा विंडोज 11 चा असेल तर सरळ युट्यूबला जायचं आणि टाईप करायचं की युनिकोड सेटिंग फॉर विंडोज 11. मग तिथं आपले हिंदीतले मराठीतले खूप सारे डेमो व्हिडिओ येतात. तर सगळ्यात आधी काय करायचं, सेटिंग मध्ये जायचं. सेटिंगच करावं लागतं आपल्याला, आपल्या कॉम्प्युटरचं मराठीसाठी सेटिंग करावं लागतं. तर आता हे जे आहे याचं नाव मला वराडे सर. तर सेटिंग मध्ये जायचं, सगळ्यात आधी स्टार्ट करायचं, सेटिंग मध्ये जायचं. म्हणजे पटपट सांगून टाकतो तुम्हाला मी काय करायचं. गेलात का तुम्ही, स्टार्ट करा तिकडे खाली, हा सेटिंग मध्ये जा. हे 4 चौकोन दिसतात तिकडे, इथे दिसत नाही. वेळ लागतो का? तंत्रज्ञान आणि स्मरणशक्ती या 2 गोष्टी कधी पण दगा देतात माणसाला. किती पाठ करा ऐन वेळा सगळं आठवतं, सगळं विसरून जातो माणूस. हे तंत्रज्ञान आता आम्ही त्याचा डेमो घेतला होता की ते दिसतं की नाही, आणि आता ते दिसत नाही. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. मी तोंडी सांगतो, इमॅजिन करा. इमॅजिनेशन मध्ये फार मोठी ताकद असते. कल्पनाशक्ती ही माणसाला मिळालेलं वरदान आहे असं आईन्स्टाईन कोणतरी म्हटलं होता. त्या कल्पनाशक्तीचा आपण वापर करूया. सगळ्यात आधी तुम्हाला स्टार्ट करायचं, सेटिंग मध्ये जायचं, कंट्रोल पॅनल मध्ये जायचं विंडोजच्या, आणि तिथे रिजनल आणि लँग्वेज सेटिंग म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये जायचं. लिहून घेतायत तर लिहून घ्या. तुमच्या घरचे कॉम्प्युटर, लॅपटॉप याच्यामध्ये तुम्ही ऑन करू शकता. सेटिंग मध्ये जायचं, कंट्रोल पॅनल मध्ये जायचं, रिजनल अँड लँग्वेज सेटिंग मध्ये जायचं, त्याच्यामध्ये ऍड लँग्वेज म्हणायचं. ऍड लँग्वेज मध्ये तिथे सध्या युनायटेड स्टेट्सची इंग्लिश असते, तिथे आपण मराठी निवडायचं. मी जे काय सांगितलं ते करून दाखवत. सेटिंग मध्ये जावरती तुम्हाला टाइम अँड लँग्वेज दिसतंय खाली, टाइम अँड लँग्वेज. हे प्रत्येक विंडोजचं वेगळं असतं. कुठे रिजनल लँग्वेज सेटिंग असतं, कुठे टाइम अँड लँग्वेज सेटिंग असतं. तिथे तुम्हाला ऍड लँग्वेज दिसतं पलीकडे निळ्या रंगामध्ये, तिथे ऍड करायचं. इथं खूप साऱ्या लँग्वेजेस आल्या आता. त्याच्यात आपल्याला मराठी शोधायची, ती ऍड करायची. मराठी देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे, खाली कुठेतरी असेल. मराठी लिपी खालीच असते. मारवाडी पण त्याच्यावरती, मराठी आहे खाली. मराठी जे आहे ते ऑलरेडी आपण सिलेक्ट केले. मी करून आलो ते आधीच. होता कधी मला गॅरंटीच नाही येतं तंत्रज्ञानाची काही. मी आधीच ते सेट करून घेतलं. ते मराठी सिलेक्ट झालं की तुमचा संगणक मराठी टायपिंग साठी तयार होतो. आता खाली तिकडे बघा उजव्या बाजूला इंग्लिश आणि मराठी असे ऑप्शन येतील. दोन याला बंद करून टाका. खाली दिसतंय का EN असं काही दिसतंय पलीकडे उजव्या बाजूला, खालच्या बाजूला एकदम खाली वरती आलं. ओके, असंच काहीतरी होत. त्याला आपण मराठीमध्ये शिफ्ट करण्यासाठी अल्ट आणि शिफ्ट ह्या की एकत्र दाबायच्या. मग त्या EN चं MA असं होतं, म्हणजे मराठी होतं. मग आता आपला झाला युनिकोड साठी रेडी. दुसरा भाग जो याच्यामधला की आपल्याला टायपिंग करायचं आहे. टायपिंग आपण वर्ड मध्ये करतो, नोटपॅड मध्ये करतो, कशात ज्याच्यामध्ये आपण पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा करू शकतो, एक्सेल मध्ये पण करू शकतो. टायपिंग करताना काय करावं लागतं, आपला आधी वर्ड ओपन केला आपण. करा तुम्ही आता वर्ड ओपन. आधी आहे वर्डचा ऑप्शन. हे आपल्याला आता मराठी टायपिंग करायचंय. तर इनस्क्रिप्टचा जो कीबोर्ड असतो, कीबोर्ड लेआउट, ते बाय डिफॉल्ट चालू असतं, पण ते आपण शिकलेलो नाहीये. मग आपल्याला समजा टायपिंगच करायचं, तर आपल्याला गुगल इनपुट टूल्स हे शब्द लक्षात ठेवा. गुगल इनपुट टूल्स. इथून आपल्याला फोनेटिक कीबोर्ड घ्यायचा, डाउनलोड करायचा.
फोनेटिक कीबोर्ड म्हणजे काय, सगळं इंग्लिश टाईप केलं की मराठी आलं पाहिजे. जर तुम्हाला गोदरेजच्या टायपिंगची सवय असेल तर तुम्ही तिथून रेमिंग्टनचा कीबोर्ड पण घेऊ शकता गुगल इनपुट. तिकडे खूप सारे कीबोर्ड्स आहेत जगातले मराठीसाठीचे. त्यातला जो तुम्हाला आवडेल, जो तुमचा कीबोर्ड असेल तो घ्यायचा, तो इनेबल डाउनलोड करून घ्यायचा, तो इनेबल करायचा आणि मग तुम्ही संगणकावर युनिकोड टाईप करण्यासाठी तयार आहात. बघा टाईप करून येत आहे का मराठी? तिथे खाली इंग्लिशचं मराठी करा, अल्ट आणि शिफ्ट दाबा. अल्ट आणि शिफ्ट दाबा. मंगल आलाय. मंगल हा युनिकोडचा फॉन्ट आहे. असे अनेक फॉन्ट आहेत. संस्कृत 2003 हा खूप सुंदर फॉन्ट आहे, तो तुम्ही घेऊ शकता. गुगल फॉन्ट्स नावाची साईट आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही मंगल घेऊ शकता. त्याच्यावर जाऊन तुम्ही संस्कृत 2003 हा फॉन्ट घेऊ शकता. संस्कृत 2003 हा आपल्या जवळपास पुस्तकं जी छापली जातात तसा फॉन्ट आहे, तो अतिशय सुंदर फॉन्ट. असे अनेक फॉन्ट आहेत. तुम्ही युनिकोड देवनागरी फॉन्ट अशी लिस्ट टाकली तर खूप सारी मोठी लिस्ट आहे. ते सगळे फॉन्ट आपण फुकट वापरू शकतो, आपल्याला कुठे पैसे द्यायची गरज नाही. आला अल्ट शिफ्ट करून मराठी केलंय का सर तुम्ही? आता बघत आहे मंगल घ्या, फॉन्ट मंगल घ्या. फॉन्ट घेतल्याशिवाय येणार नाही. झालं का? एखादा अक्षर टाईप करा. आलं. तुमचं मराठी टायपिंग आता सुरू झाले. मी तिकडे असतो, मी बरोबर टाईप करून दाखवलं असतं तुम्हाला. तुमच्या लक्षात आलं एकंदरीत काय करायचंय? सेटिंग मध्ये जायचं, रिजनल सेटिंग मध्ये जायचं, ऍड लँग्वेज म्हणायचं, मराठी टाकायचं. ते झालं की दुसरा पार्ट गुगल इनपुट टूल्स मध्ये जाऊन कीबोर्ड डाउनलोड करून घ्यायचा आपल्याला पाहिजे तो, फोनेटिक वगैरे. आणि तिसरा पार्ट म्हणजे वेगवेगळे फॉन्ट्स तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. गुगल फॉन्ट्स नावाची साईट आहे, तिथून एवढ्या 3 गोष्टी केल्या की तुमचा कॉम्प्युटर, आणि हे आयुष्यात एकदाच करायचंय, रोज नाही करायचं. त्याच्यामुळे त्याची चिंता नका करू. बाबा एवढं अवघड असतं का, हे इतक्या भानगडी असतात त्याच्यामध्ये, असं काही नसतं. एकदाच करायचं आयुष्यात. या सगळ्या गोष्टी आयुष्यात कधीतरी एकदा करावं लागतात. जसं माणूस लग्न वगैरे करतो आयुष्यात एकदा, त्याचे परिणाम नंतर बघतो. याचे परिणाम चांगले आहेत. हे 3 भाग झाले. कोण सांगेल मी काय काय सांगितलं? 3 गोष्टी युनिकोड संगणकावर काम करण्यासाठी. सेटिंग मध्ये जायचं, रिजनल सेटिंग मध्ये जायचं, मराठी करायचं, गुगल इनपुट मध्ये जाऊन कीबोर्ड घ्यायचे आपल्याला पाहिजे तो, तिसरं म्हणजे फॉन्ट्स डाउनलोड करायचे. संपला विषय. आणि मग आता हे फॉन्ट तुम्ही वर्ड मध्ये वापरा, एक्सेल मध्ये वापरा, पॉवर पॉइंट मध्ये वापरा, कशातही वापरा, पॉवर एक्सप्रेस मध्ये वापरा, इनडिझाइन मध्ये वापरा. हे सगळं तुमचं काम सुरू होतं. याच्यामध्ये तुम्ही प्रिंट काढा, हे जगात तुम्ही फाईल कोणालाही पाठवा, त्याच्या कॉम्प्युटरवरती ओपन होते. तर हे त्याचा फायदा आहे. दुसरा भाग जो आहे की मोबाईलवर आपण युनिकोड कसं वापरायचं, त्याची अतिशय भयंकर प्रोसेस आहे. एक मोबाईल विकत घ्यायचा, सगळ्यात मुद्दा तिथंच येतो पैशाचा. मोबाईल विकत घ्यायचा आधी, त्याच्यावरती कुठलाही मराठी कीबोर्ड असलेलं कुठलंही ऍप घ्यायचं आणि युनिकोड चालू होतं. इतकं ते सोपं आहे. काहीही करावं लागत नाही. न करणे लागे सायास आपण जे म्हणतो ते त्याच्या बाबतीत मोबाईल मध्ये. कारण मोबाईल उशीर आला तर मग त्याने काय केलं, ह्या भाबेडी ठेवल्या सेटिंग मध्ये, जाकर मोबाईल मध्ये हे करा ते करा, डायरेक्ट टाकून दिलं त्याच्यामध्ये. तुम्ही फक्त कीबोर्ड घ्या किंवा बाय डिफॉल्ट जो कीबोर्ड असतो त्याच्यामध्ये सुद्धा मराठी सेटिंग ऑन केलं की सुरू होतं ते. त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगणार आहे मी मोबाईल बद्दल की आपण काय करतो की मोबाईल मध्ये आपल्याकडे असतो इंग्रजी कीबोर्ड, त्याच्यात मराठी सेटिंग जरी आपण केलं तरी आपण जेव्हा मराठीमध्ये मेसेज टाईप करतो तेव्हा आपण इंग्लिश मध्ये टाईप करतो ना ते, आणि मग किंवा दिसायला लागतं मराठीमध्ये. तर ते सगळं आपल्याला
तो द्राविडी प्राणायाम आहे. म्हणजे आता समजा आपल्याला एक मेसेज होता की एका मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीला पाठवलं की माझी बायपास झाली. मग या मैत्रिणीने तिला उत्तर काय दिलं मराठीमध्ये की मग तू आता उद्या मरायला मोकळी झालीस. उद्या मरायला मोकळी झाली असं जेव्हा हिने वाचलं तेव्हा हिला असा प्रश्न पडला की असं काय टाकलं असेल माझी बायपास झाली म्हणजे तू उद्या मरायला मोकळी झाली. ऍक्च्युली तिला इंग्लिश मध्ये तिने काय टाईप केलं होतं की तू आता उड्या मारायला मोकळी झालीस. टाईप करताना काय झालं की UDYA याला कळलं नाही की हिला म्हणायचं काय उद्या म्हणायचं का उड्या म्हणायचं, मारायला म्हणायचं का मरायला म्हणायचं हे कळत नाही. आणि अशा वेळेला अनेकदा चुकीचे मेसेज आपले जातात. मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, थेट मराठी कीबोर्ड वापरायचा. स्वरचक्र नावाचा एक कीबोर्ड तुम्ही घेऊन घ्या. लोक म्हणतात की मराठी अशी भाषा एकमेव जिच्यामध्ये असे स्वर आणि व्यंजन आहेत. स्वर आणि व्यंजन देवनागरी लिपीत आहेत, मराठीत नाही. मराठी त्या लिपीला वापरते. म्हणजे आपण ह्या देवनागरी लिपीचा वापर करून इंग्रजी पण लिहू शकतो ना. मला काना मा आणि य लिहिला की माय होतो ना. ती मराठीतली माय नसते, इंग्लिश मधली पण माय असू शकते ना. तर लिपी वेगळी, भाषा वेगळी असते. तर आपल्याला ह्या लिपीची जी वैशिष्ट्ये आहेत ती माहिती असली पाहिजे. पण त्याआधी तुम्हाला मी या सेशन मध्ये सामील करून घेणार आहे. मी एकटाच बरोबर करतोय, बरं नाही आहे माझ्या गळ्यासाठी. म्हणून मध्ये मध्ये तुम्हाला मी कामाला लावणार आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी मला मदत करायची, मला मदत करायची असंच म्हटलं ना मी. तर माझी मदत करायची. आजकाल असं म्हणतात तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. हे फार विचित्र आहे सगळं. बातम्यांमध्ये सुद्धा आणि सिरियल्स मध्ये सुद्धा. कम्प्युटरवर आपल्याला टायपिंग करायचं असेल तर किमान आपल्याला इंग्रजी कीबोर्ड तरी आयुष्यात एकदा शिकावं. कुठला तरी कीबोर्ड आला पाहिजे तुम्हाला. त्याच्याशिवाय कसं करणार ना तुम्ही काही. कोणताच कीबोर्ड आहे बरं. काय होतं आपल्याकडे माहितीये का, लोक टायपिंग का शिकत नाहीत. तर त्यांना काय वाटतं तुम्हाला, काय शिकत नाहीत लोक टायपिंग. कोणते का शिकत नसते. टायपिंग करायची गरजच नाही, व्हॉइस नाही. ठीक आहे ना, व्हॉइस आहे. पण जेव्हा टायपिंग होतं तेव्हा लोक टायपिंग शिकत नव्हते. का शिकत नव्हते, त्यांना वाटायचं की आपण जर टायपिंग शिकलो तर आपल्या गळ्यात काम पडेल. साहेब म्हणते जा हे टाईप करून आण, ते टाईप करून आण. म्हणजे लोक शिकायचंच नाही टायपिंग. म्हणजे इथं तर संप केला होता पत्रकारांनी. जेव्हा कम्प्युटर्स आले होते तेव्हा मी पाहिलंय ह्या भिंतींवरती लिहिलं होतं की उड्या बोडक्या शाळांमधून आम्ही कम्प्युटर शिकणार अधूनमधून असं घोषणा केलं होतं कोणतरी इकडे. आणि संप पण केला होता की कम्प्युटर नको, अनेक लोक बेरोजगार वगैरे होतील असं केलं होतं. ते सगळा काळ तर मागे संपलेला आहे. म्हणून जी जी नवी कौशल्य आहेत ती तुम्ही पटापट शिकून घेतली पाहिजे. मला टायपिंग येत नाही, मला लिहिता येत नाही, हे आता चालणार नाही. कारण आधी आपण ऐकून बोलायला शिकलो लहानपणी. नंतर सर वाचनाच्या कार्यशाळा घेतल्या. मग आपण वाचलं तर आपल्याला लिहिता येतं. ऐकणं आणि बोलणं आणि वाचन आणि लेखन अशा जोड्या आहेत. तर आपण जर चांगलं वाचलं तर चांगलं लिहिता येतं. चांगलं वाचण्यासाठी कोणीतरी चांगलं लिहिलेलं असायला पाहिजे. तर माझा मुद्दा असा आहे की आपल्या बेसिक गोष्टी आल्या पाहिजे, स्किल्स आली पाहिजे. कुठला तरी एक कीबोर्ड आला पाहिजे. आपल्या फोनेटिक मध्ये जर टाईप करायचं तर इंग्रजीचा कीबोर्ड आपल्याला आला पाहिजे किमान. म्हणजे आपल्याला कळतं की झेड इकडे आहे, सी इकडे आहे, एन तिकडे आहे. तेच कळत नसेल आपण शोधत बसलो कुठे कुठे कुठे, त्याच्यात खूप वेळ जातो. एकदा शिकून घ्या. आणि फार तुम्हाला काही टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये जायची गरज नाही. त्यासाठी घरी एक पेपर घ्यायचा, वर्तमानपत्र समोर ठेवायचं असं आणि ते बघायचं सगळे कुठे ते सगळं लिहावं आणि ते टायपिंग करायचा प्रयत्न करायचा. इंग्रजी पेपर घेऊन ते इंग्लिश कीबोर्ड आधी शिकून घ्यायचं. मग आपल्याला त्याच्यावर मराठी पण करता येतं. परीक्षा ही आपली सत्व परीक्षा असते. सध्या परीक्षा मोठ्या अक्षरात परीक्षा ही आपली सत्व परीक्षा असते. दिसतंय का तुम्हाला? परीक्षेच्या चक्रव्यूहातून
किंवा परीक्षेच्या चक्रव्यूहाला असल्या चक्रव्यूहाला सामूहिकपणे तोंड द्यावे. सामूहिकपणे तोंड द्यावे. काही निरर्थक वाक्य सांगतो मी, काही अर्थ नाही. आणि परीक्षेला जाताना जास्त जेवून जाऊ नये. एक वाक्य आहे. परीक्षेला जाताना बस. आता आपली कार्यशाळा सुरू झाली. सगळ्यात तुमचं नाव काय म्हणतो? रुपाली लबडी. हा, रुपाली ताई, तुमचं अभिनंदन की तुम्ही परीक्षा हा शब्द अतिशय बरोबर लिहिलाय. बरोबर ना? परीक्षा सगळीकडे तुम्ही बरोबर लिहिलाय. आता काय होतं बघा, म्हणजे आपण हे तुम्ही चक्रव्यूहाला असं म्हटलं होतं ना. या कार्यशाळेच्या दुसऱ्या भागात तुम्हाला खूप शुद्ध लेखनाचं मार्गदर्शन मिळणार आहे. काही गोष्टी मी म्हणल्या की लक्ष जात नाही आपल्या अनेक गोष्टींकडे. तर बघा, इथे परीक्षा शब्द आहे, त्याच्यानंतर दुसरं जो आहे तो सत्व परीक्षा असं मी म्हटलं होतं. तर सत्व परीक्षा हा शब्द बरोबर आहे का? पहिली व्याख्या पाहिजे. कशामुळे? बरं, तर पाहिजे. ओके, हे मात्र बरोबर आहे. त्याचं कारण तुम्हाला सांग. काय होतं की कारण जर आपल्याला माहित नसेल आणि तुम्हाला असे आम्ही 1000 शब्द सांगितले की हा शब्द असा लिहा, तो शब्द तसा लिहा, तो शब्द तसा लिहा, तुम्ही गडबडून जाता की का लिहायचं पण असं. त्याच्यापेक्षा एकच चावी असली पाहिजे तुमच्याकडे की ती तुम्हाला मिळाली की तुम्ही 1000 शब्द बरोबर लिहून शिकला पाहिजे. मग ह्या सत्व शब्दाला तुम्ही सांगताय याचा जो मूळ शब्द आहे तो आहे सत. म्हणजे काय? सत्य, चांगला. आणि याला जेव्हा त्व हा प्रत्यय लागतो शेवटी, त्या त्व मध्ये सुद्धा एक, आणि हे दोन्ही मिळून काय होतं मग आपण सत्व असं. आता महत्व हा शब्द सुद्धा कसा आहे? आधी महत आहे. महत म्हणजे मोठा. महत्ला त्व लागला की डबल त होतो महत्व. ही चावी आहे की कुठल्या शब्दामध्ये डबल त आणि कुठल्या शब्दामध्ये सिंगल त. ही चावी तुम्हाला मिळाली. तुम्ही जेव्हा जेव्हा डबल त बघा तेव्हा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचा बेसिक शब्द जो तो शेवटी त असणार आहे, अर्धा त असणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, इथे चक्रव्यूह हा शब्द लिहिलाय. कशामुळे? दीर्घ का ऱ्हस्व हा माझा प्रश्नच नाहीये. ऱ्हस्व दीर्घ आम्ही तुम्हाला 1000 सांगू, सरळ सांगितले हे ऱ्हस्व लिहा ते दीर्घ का लिहायचं हा मुद्दा आहे. ते माहित नाही ना आपल्याला, म्हणून करायचं. जेव्हा त्यांना मी लिहायला सांगितलं तेव्हा ते थांबले
थांबले थोडं गेला पहिला उकार देऊ दुसरा हा वर गेलो मी तशी तुम्ही थांबला थांबतोच माणूस उकार आणि वेलांटी थांबतो पहिली दुसरी काय करू याचं याच्यामध्ये ऍक्च्युअली काय आहे हा एक धातू आहे आता मला संस्कृत मी शिकल्यामुळे काय झालं की मला धातू दिसतात शब्द मला असा पारदर्शक दिसला की मला कळतं या धातू कुठला आहे याचा उपसर्ग कुठला आहे प्रत्यय कुठला आहे हे पारदर्शक व्हायला लागते भाषा आपल्याला आपण शिकली मग हा ऊह धातू या चक्रव्यूह मध्ये आहे ह्या ऊहला काय लागलाय उपसर्ग लागलाय बी प्लस ऊह आता ऊह मध्ये तुम्हाला ऊ जो दिसतोय तो ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे दीर्घ आहे मग हे जर आपल्याला माहित असेल तर आपण आयुष्यामध्ये कधीही व्यूह हा शब्द ऱ्हस्व लिहिणार नाही चुकून सुद्धा लिहिणार नाही कारण आपल्या डोक्यात काय ठीक आहे ऊह दीर्घ आहे ऊ दीर्घ आहे मग आपण व्यूह असंच लिहिणार त्याच्यापुढे चक्र येऊन येतं अजून काही काय फरक पडतो आता तो शब्द आपल्याला पारदर्शक पण दिसायला लागला चक्र त्याला लागलेला आहे की हा उपसर्ग आहे ऊह हा धातू आहे त्याच्यामधला ऊहचा अर्थ विचार करणे असा होतो पण त्याला वी उपसर्ग लागला त्याचा अर्थ बदलतो त्याचा व्यूह होतो आता व्यूचा अर्थ माहिती काय अर्थ आहे जाऊ आता ह्या शब्दामध्ये तुम्हाला काय दिसतंय का पहिली वेलांटी पाहिजे कारण हा समूह सगळ्या समूह कसा द्यायचा इथं पहिला येतो हे बरोबर आहे दुसरा नाही एक जो प्रत्यय तो पहिलाच याचा मुद्दा सांगतो याच्यामध्ये जो प्रत्यय आहे ना दीर्घ समूहाचा उकार कसा पहिला दुसरा पहिला दुसरा पुन्हा सांगतो तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा सम प्लस त्याच्यामुळे सम अधिक ऊह काय होईल दीर्घ उकार होईल समूह पासून सामूहिक जरी झालं तरी उकार दुसराच कारण हे दोन्ही शब्द आपल्याला पारदर्शकपणे दिसू लागले की याच्यामध्ये आपल्याला सम प्लस ऊह आहे याच्यामध्ये बी प्लस ऊह आहे मग जिथे जिथे ऊह हा धातू आहे तिथे तिथे आपण उकार कसा देणार दुसरा देणार म्हणजे आपण जर ज्याला आपण म्हणतो ना चर्चा आणि चर्चा करतो तर आपण काहीतरी एक शब्द वापरतो ऊहापोह करतो एखाद्या गोष्टीचा ऊहापोह होतो तर त्याच्यामध्ये सुद्धा काय ऊह आणि अप ऊह म्हणजे विचार करणे अप म्हणजे वाईट पद्धतीने विचार करणे हरण म्हणजे घेऊन जाणे अपहरण म्हणजे तोंडाला चिकटपट्टी लावून घेऊन जाणे वाईट पद्धतीने अपहरण अप म्हणजे वाईट मान म्हणजे सन्मान आणि अपमान म्हणजे इन्सल्ट अप जो आहे तो वाईट अर्थाने वापरला जातो ह्या ऊहापोहामध्ये हे तीन लोक काम करतात आणि त्या धातू पुन्हा तोच आहे तो या समूहामध्ये जो व्यूहामध्ये आहे तोच धातू आहे मग हा ऊहापोह लिहिताना आपण कसा लिहिणार